गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19 श्री गणेशाय नमः। जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे। हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्रगती, माझा अंत पहाशी किती, हे काही कळेना। खऱ्या थोरांशी कठोरता, नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या एकाळी। मी दीनवाणे मारितो हाका, मला दगा देऊ नका, हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस। महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरायाचा होय सूत, गर्देवपणाव दयाचे। तो वाला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा, मूर्ती पाहून त्याच्या मना, आनंद झाला अतिशय। माझ्या सन्माननीय वडिलाने, जी जीवनमुक्ताची लक्षणे, लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही। माझे भाग्य धन्य धन्य, म्हणून हे पाहण्या चरण, आलो खामगावाहून, त्याचे सार्थक झाले की। तो समर्थांनी लीला केली, कोपरखिडी मारिली, काशीनाथाच्या पाठीस भली, आपुल्या परमकृपेने। जा तुझा हेत पुरला, वाट पाहे तारवाला, या भाषणे घोटाळला, काशीनाथ मानसी। म्हणे कामना माझे ये ठाई, मी न आलो मागण्या काही, तारवाला शिपाई, वाट पाहतो काय हे, त्याचे गूढ कळेना, पुसण्या छाती होईना, निमुटपणे वंदून चरणा, गेला निघून खामगावी। तो तारवाला शिपाई, उभा दारात होता पाही, तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास। तारे तहा मजकूर, तुमचा केला तक्रूर, मुनसफीच्या हुद्द्यावर, मोर्शी तालुक्या कारणे। ते पाहता आनंदला, कोपरखिडीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंथाला, पासंताचे ज्ञान कैसे। असो एकदा नागपुरी, समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी, त्याच्या अति आग्रहाने। ही भोसल्याची राजधानी, पूर्वकाली होती जाणी, त्या शहराची आददिनी, दैना झाली विबुध हो। स्वातंत्र्यरूपी प्राण गेला, खरा धनी याच्या कठरला, परक्यांचा बोलबाला, झाला जया शहरात। गज घोडे पालख्या पार, नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विबुध हो। असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा, वाडा गोपाळ बुटीचा, होता सीता बर्डीवर। त्या भव्य सदनात, नेऊन ठेविले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात, कोंडोनिया टाकावा। बुटीचा ऐसा विचार, या सीता बर्डीवर, महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा। अक्रूराने कृष्णाला, जैसा मथुरे माजी नेला, तोच प्रकार इथे झाला, काय वर्णन करावे। शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित, विणविती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो। कुडीमधून गेला प्राण, कोण पुशे तिथ लागून, तैसे समर्थान वाचून, शेगाव हे प्रेत पहा। तुम्ही गावचे जमेदार, करा याचा विचार, बुटी मोठा सावकार, तेथे न आमुचा लाग लागे। टक्कर हत्ती हत्तींची, होणे आहे योग्य साची, येथे आम्हा सम कोल्ह्याची, नाही मुळी किंमत। जंबूमाळीशी लढायाला, मारुती हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची। तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांशी घेऊन यावे, आम्हा अवघ्यास सुखवावे, हीच आहे विनंती। इकडे बुटीच्या घरात, आजूर दे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात, कृष्ण नाही आनंदला। महाराज म्हणशी बुटीशी, जाऊ दे मद शेगावाशी, या आपुल्या भव्य सदनाशी, ठेवून आम्हा घेऊ नको। ते बुटी मुडीच मानिना, समर्था जाऊ देईना, अनागोंदींचा रामराणा, बुटी वाटे निसंशय। बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसत असे। रोज ब्राह्मण भोजन, समर्थांपुढे सदा भजन, परी शेगावाचे येत जन, बंदी त्या तो करीतसे। जाऊन देई दर्शना, शेगावचे लोकांना, बिगर परवानगी श्रीमंत सजना,
जाता नये कवनाशी. शेगावचे लोक भले जरी आणावया गेले, परी न काही उपाय चाले, गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी, घेऊन निघाला नागपुरी, समर्थांशी आणावया. बसला अग्नितीर्थात त्याच वेळी बदले संत, त्या गोपाळ बुटीप्रत येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा पाटील हरी निघाला यावया नागपुरी, तो येण्याच्या आतपरी मला येथून जाऊ दे. तो इथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या या जाण निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून. अरे हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तोन त्याचे मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीची या घरी पंगत होती थोर खरी, पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीची अवघ्यास, शिसमचे पाट बसण्यास, होत्या पातळ पदार्थास वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वान्ने होती भोजना कारणे, मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. ऐशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्था नेण्याप्रत, तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया. वासरा गाय पावनी जैशी येई धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावाशी, येथे मुळीन राहणे मशी, तू आलास न्यावयाशी, हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरले समर्थांचे येऊन. विक्षेप माझा गुरुराया, नका करू या समया, दोन घास घेऊन या, इच्छित स्थळा मग जावे. तैसेच बुटी पाटलाशी बोलू लागले विनेशी, तुम्ही घेऊन प्रसादाशी जावे हेच मागणे. येथे न राहता महाराज हे समजून आले आज, पंक्तीत माझे राखा लाज, तुम्हीच पाटला येधवा. आत्ताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीड भारी झाली बुटींच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटींचे जानकाबाई नावाचे, परमभाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी, माझा हेतू मनीच्या मनी, बसू पाहतो गुरुराया. तेही महाराज बोलले, तुझ्या मना मी जाणितले, ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परमसद्गुणी होईन भला, अंती जाशील वैकुंठाला, सौभाग्यासह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयाधन, त्या सीताबर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी, त्याने ठेविला रामराजी आपल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिकी राज्य गेले, जे अश्वासत होते भले, शाश्वत स्वरूपाचे आले, सद्गुरु भक्तीचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार, रामटिकाशी गेले पुढे. तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावाच्या मठादान हरिपाटला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ, जे थोर साधू मोगलाईत, हो तेथे भेटण्याप्रथ समर्थान आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममार्गी ज्याची प्रीती, कृष्णा तटाका ज्यांची महती, मानगावी जन्मजाचा. ते येण्याचे अगोदर बाळा भाऊस साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदैक, माझा बंधू येतो एक, मत लागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथांतरी, चिंध्या न पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा रे. चिंदी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी, यमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामींची. तो कराडा ब्राह्मण, सुचिरभूत ज्ञान संपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. ऐशे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी, तो एक प्रहर दिवसाशी स्वामी पातले ते ठाया. एकमेकांशी पाहता दोघे हसले तत्वता, हर्ष उभयतांच्या चित्ता झाला होता अनिवार. एक कर्माचा सागर
एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशायी नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवीत. स्वामी येता चिटकी थांबली, दुष्टादुष्ट दोघा झाली. त्याचे स्वामींनी विचारिले, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान. स्वामी गेले निघून, बाळाचं कौतुक वाटले. बाळ म्हणे गुरुराया, हे दृश्य पाहुनिया. संशय उपजला चित्ता छाया, त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्या ह्या मार्गाहून. ऐशे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐशे प्रश्न ऐकिला, समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला, तो हा आज आम्हाचे. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग अस्तिसाचे, ते 3 मार्ग ज्ञानाचे. गावा जाऊन मिळतात स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न. दिसती पाहणारा कारण, तेने घोटाळा वरिते मन. पाहणारांचे सराजसा, सोवळे ओवळे संध्या स्नान. व्रत उपोषणे अनुष्ठान, त्या कृत्यां लागून. अंगे म्हणावी कर्माची, ही अंगे जो आचरी. निरालसपणे खरी, तोच समजावा भुवरी. ब्रह्मवेत्ता कर्मठ, अधिक न्यून येथे होता. कर्ममार्ग न येता हाता, म्हणून विशेषता तत्परता ठेवली पाहिजे आचरणी. येथे एवढीच खबरदारी, घ्यावी लागते जाण खरी. परंपरा कारणे दुरुत्तरी, कदा त्याने ताडू नये. आता भक्ती मार्गाचे ऐक हे लक्षण साचे. भक्तिपंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति. मलिनता मना ठाई, अंशही राहिल्या पाही. त्याच्या हाता येत नाही भक्तिरहस्य बापारे. दया प्रेमलीनता, अंगी पाहिजे तत्वता. श्रवणी पूजनी आस्था, पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण, करणे हरिच जाणून. ऐशी अंगी असती जाण, या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी, त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची येन सरी, त्याचा विधी सोपा असे. परी तो करण्या आचरण, कर्माहून कठीण दान. जेवी गगनाचे जवळपण, नेत्रा लागी दिसतसे. आता योग मार्ग 3रा सांगतो मी ऐक खरा. या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे. परी हा पसारा निश्चयशी, आहे ज्याचा त्याचे पाशी. योग मार्गे साधण्याशी, बाहेरचे न काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात, तेवढे आहे पिंडात. त्या पिंडीतील साहित्य, घेऊन योग साधावा. आसने रेचक कुंभक, इडा पिंगलेचे भेद देख. धौती मुद्रा त्राटक, कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि शुश्नुषा, यांचे ज्ञान पाहिजे जाणा. आधी योग करणाऱ्यांना तरी तो साधेल. ह्या 3 मार्गांचे अंतिम फळ ज्ञान साचे. परी ते ज्ञान प्रेमाचे, वीण आसता कामानसे. जे जे कृत्य प्रेमाविन, ते अवघे आहे क्षीण. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे 3 मार्गात. काळा गोरा खुजा थोर, कुरूप आणि सुंदर. हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्याचे. आत्मा अवघ्यांचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक. शरीर भेद व्यवहारिक, त्याचे कौतुक पाही नसे. तीच या 3 मार्गाची स्थिती तंतोतंत साची. बाह्य स्वरूपे भिन्न त्याची, परी मूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गांचा न उरे विचार. जो मार्गी चालतो नर, महत्व त्यांचे त्याच वाटे. पथ चालण्या आरंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला. अशाचाच होतो भला, तंटा पंथाभिमानाने. या 3 मार्गाचे पांथ, मुक्कामी पोचल्या होती संत. मग त्यांच्या संबंधात द्वैत नसे येतुलेही. वशिष्ठ नामदेव जमदग्नी, अत्रि पराशर सांडल्यमुनी. हे कर्ममार्गाच्या सेवनी, मुक्कामाशी पोचले. व्याध नारस कयाधू कुमर, मारुती शबरी अक्रूर. उद्धम सुदामा पार्थविदुर, हे गेले भक्ती मार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर, मच्छिंद्र गोरख जालंधर. हे चढले जीना थोर, या योग मार्गाचा. जो वशिष्ठाला लाभ झाला, तोच विदुराच्या पदरी पडला. तोच मच्छिंद्राने भोगिला, फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली, येथे न शंका घ्यावी मुडी. कर्ममार्गाची रक्षिली, भुज श्रीपाद वल्लभे.
श्री नरसिंह सरस्वती यतीवर, तैसेच झाले साचार, ठिकाण ज्यांचे गाणगापूर, वाडी औडुंबर ख्यात जगी, नामा सावता ज्ञानेश्वर, सेना कान्हू चोखा महार, दामाजी पंत ठाणेदार, गेले भक्ती मार्गांनी, शेख महम्मद श्रीगोंद्यात, आनंद स्वामी जालन्यात, सुरजी अंजन गावात, देवनाथ चाहते योगाचे, तैसेच आहे सांप्रत, कर्ममार्गी वासुदेवरथ, मी धरला भक्तिपंथ, आणिक बहुता जणांनी, पडुसेचे धोंडीबुवा, सोनगिरीचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा, भक्तिपंथ साध्य झाला, खाल्ला अम्मा ती विदेही, तेवी शिर्डीचे बाबासाई, गुलाबरावांचे ठाई, ज्ञानदृष्टी असे रे, पहा चांदूर तालुक्याचा, वरखेडे नामे ग्रामाचा, आडकुजी नामे संतसाचा, गेला याच वाटेने, मुऱ्हा गावचे संतरत्न, झिंगराजी तो होय जाण, तेवी नागपूरचे ताजुद्दीन, भक्तिमार्गाशी चाहते, या अवघ्या संताचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे, ते बैसले होऊन, मार्ग असो कोणताही, त्याचे मुळी महत्व नाही, जो मुक्कामास जाई, त्याचे कौतुक करणे असे, आम्ही ही भावंडे सारी, येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गापरी, भाविका आणून सोडावया, जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल, आणि मोक्षरूपी भोगील फल, त्या त्या पंथा आचरुणी, आता नको पुसूस काही, हे न कोणा सांगे पाही, निवांत बसू दे या ठाई, पिसेपणाच्या पासोडीने, ज्याची निष्ठा बसेल, वा जो माझा असेल, त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरूर मला, ज्याशी अनुताप झाला, ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला, स्फोट त्याचा करू नये, कोणी काही म्हणत, आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ, जगद्गुरु जगन्नात्मा, ऐसा उपदेश ऐकिला, बाळाभाऊच्या नेत्राला, प्रेमाश्रूंचा लोटला, पुरतो न आवरे त्याला, अष्टभाव दाटले, शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले, कामटेने सहजची, मौनेच केला नमस्कार, श्री गजानन साधू थोर, वऱ्हाड प्रांताचा उद्धार, करावयाशी अवतरला, साडूबाई नावाची, एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची, मनापासून भक्तीनं, तिला महाराज एके दिनी, ऐशा परी बदले वाणी, डाळ पीठ घेऊनी, स्वयंपाक करी अवरात्र, जे येतील त्यांना, थाडू घाल भोजना, येणेच तू नारायणा, प्रिय होशील निसंशय, ती साडूबाई मठात, आहे अजूनपर्यंत, जी वैजापूरची असे सत्य, माहेर वाडे घोडेजीचे, प्रल्हाद बुवा दोषाला, होता कृपेचा युगाला, तो न तया फलद झाला, तयाची या दुर्दैवे, खामगावच्या सानिध्याशी, जलमगाव परियेशी, त्या गावाचा रहिवाशी, तुळशीराम एक असे, पुत्र या तुळशीरामाचा, आत्माराम नावाचा, होता तैलबुद्धीचा, वेदाध्ययनी प्रेम ज्याचे, हा धर्मपीठ वाराणसी, जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनाशी, वेद वेदांग श्रुतीच्या, प्रत्यही भागीरथीचे स्नान, माधुकरीचे सेवी अन्न, गुरुगृहाते जाऊन, करी अध्ययन श्रुतीचे, श्रोते विद्यार्थींना तरी, अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी परोपरी, करू लागती चैनते, चैनी माझी गुंतल्या मन, मग कशाचे अध्ययन, बिडूद आंब्या लागून, लागताना अस रसाचा, आत्माराम नव्हता यापरी, विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करुणपुरी, आला निज देशाते, स्वदेशी येता शेगावाशी, गेला असे अतिहर्षी, हजिरी तो द्यावयासी, श्री गजानन महाराजा, तो वेद विद्येचा जाणता, गजानन केवळ ज्ञान सविता, आत्माराम वेद म्हणता, कोठे कोठे चुक तसे, त्या चुकीची दुरुस्ती, करू लागले सद्गुरुमूर्ती, आत्मारामाचे संगती, वेद म्हणती महाराज, ऐकता त्यांचे वेदाध्ययन, तन्मय होती विद्वान, न होय सराफा वाचून, किंमत त्या हिऱ्याची, शेवटी समर्थांचे पाशी, आत्माराम राहिला आदरेशी, मधु टाकुनी मक्षिकेशी, जाणे कैसे आवडेल, प्रत्यही सेवे कारण, यावे त्याने जलंबाहून, चुकविला ना एकही दिन,
ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठा सेवा केली, शेवटी त्याने अर्पिली इष्टेत आपली महाराजा. इष्टेट अल्प साचार, एक जमीन एक घर, येथे न दृष्टी किमतीवर, देणे आहे भाग पहा. भिल्ली नीचे रामाला, बोरे देऊन वश केला, तैसाच प्रकार हाही झाला, म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार, दुसरा नारायण दामकर, निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार, तो दुधाहारी बुवा. ऐसे श्रोते तिघे जण, स्वामींचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपुले तन्मन, समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नावाचा, गाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते त्या मोरगावात, मारुतीपंतांच्या शेतात, पिकांचे रक्षण करण्याप्रत ती माझी नामे माळी होता. तो माळी खड्या भितरी, निजला निशीच्या अवसरी, गाढ झोप लागल्या खरी, ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर, कुंभाराचे 10-20 खर, खड्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला, गर्भदाशी आनंद झाला, ते खाऊ लागले जोंधळ्याला, राशीत तोंड घालुनी. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरुरायाप्रत लीला करणे भाग झाले. क्षणात जाऊन मोर गावाशी, हाक मारले ती माझीशी, अरे जागा होई त्वरेशी, राशेशी गाढवे पडली ना. ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून, महाराज पावले अंतर्धान, खड्यामधून ते धवा. तिमाजी उठून पाहता, गाढवे दिसली तत्वता, म्हणे काय करू आता, मालक रागे भरेल की. पिकाचे रक्षण करण्याशी त्याने ठेविले आहे मशी, विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाते. तो विश्वासला माझ्यावर, मी निजता झालो निसुर, रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी. आता समजूत मालकाची, कोण्या रीती घालुसाची, पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकास. ना तरी हल्लीचे नोकर, निमक हराम शिरदोर, नफा तोट्याची तिळभर, काळजीनं त्यांना मालकाच्या. तिमाजी तैसा नव्हता, हळहळ लागली त्याच्या चित्ता, म्हणे काय जाऊन सांगू आता, मी पांड्या कारणे. काही असो चुकीची, माफी मागितली पाहिजे साची, उदार बुद्धी मारुतीची, आहे तो क्षमात करील. ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण, तिमाजी गावात येऊन पायधरी पंतांचे. महाराज माझ्या झोपेंनी बडिवले तुम्हा लागुनी, 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिली, खड्या माझी जाऊन भली, म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर, खड्यात या वयासाचार, वेळ ना मला तिळभर. मी निघालो शेगावा, दर्शन घेऊन सद्गुरूचे, त्या गजानन महाराजांचे. उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावाला मारुती पंत येता झाला. दर्शनासाठी मठात गेला, 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी, जगू पाटील समोरी, बाळा भाऊ बद्ध करी, बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन, तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीशी. तुम्ही माझे भक्त होता, माझ्या राखण्या लाविता, झोपाडू नोकर ठेविता, आणि आपण निसता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खड्यात ती माझी झोपी गेला. गाढवांचा सुडसुडाट झाला, ते रास भक्षू लागले, म्हणून मी जागे केले. जाऊन ती माझी भले, रास सांभाळण्या सांगितले, आणि आलो निघून. ऐशी खून पटटाक्षणी, मारुतीने जोडून पाणी, मस्तक ठेवून या चरणी. ऐसे वचन बोलला, आम्हा सर्वस्वी आधार, आपुलाचा आहे साचार, लेकरांचा अवघा भार, मातेची या शिर्यशे. आमूचे म्हणून जे जे काही, ते अवघेच आहे आपले आई. सत्ता त्यावरी नाही, तुम्हा विन कवनाची. खडे आणि जोंधळा अवघाची आहे आपला, तिमाजी नोकर नावाला. व्यवहार दृष्टी आहे की, ब्रह्मांडाचे संरक्षण आपणा करीत येथून.
लेकरांसाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी, मी लेकुरे आपुले म्हणून या आपण केले, खड्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण, ऐशीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर, आताच जाऊन करीतो दूर नोकरीवरून ती माझीला, ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थांप्रती, आणि भाषण केले निर्ती ते आता अवधारा, छे छे वेड्या ती माझीस नको मुडीस काढूस, नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला, ती माझी नोकरी मानी खळ्यात गाढवे पाहुनी, दुःखी झाला असे मनी ते म्या तेव्हाच जाणिले, रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत, आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे, ते तू म्हणाला तर त्याला मी जातो आहे शेगावाला, उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन, ऐसे गुरुवचन ऐकिले मारुती सचोद हाले, पहा संतांचे कर्तव्य भले कैसे आहे अगाध, गाढवे खळ्यात पडलेली कोणीनं त्या सांगितली, ती अंतर्ज्ञाने जाणली गजाननाने श्रोते हो, शके 1816 महाराज बाळापुराशी, असता गोष्ट झाली ऐशी ती थोडकी सांगतो, तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची, त्या बैठकीसमोर महाराजांची तारी बैसली आनंदात, मूर्ती अवघी दिगंबर वस्त्र नव्हते तिळभर, त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते, तो होता हमरस्ता बाजार पेठेचा तत्वता, त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार, नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते साचे, समर्थ पाहून त्याचे डोके फिरून गेले तात्काळ, तो म्हणे हा नंगाद होत उद्दाम बसला पथात, साधू ना हा बंधू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी, ऐसे बोलून जवळी गेला अद्वा तद्वा बोलू लागला, लाज कैसी नाही तुझला नंगा बसतोच रस्त्यावरी, हे गे त्याचे प्रायचित्त तुला मी देतो आज येथ, ऐसे बोलून स्वामीप्रत मारू लागला छडीने, वळ पाठपोटावरी उठते झाले निर्धारी, परी ना हवालदार आवरी मारता हाता आपुला, ऐसे तेदवा पाहून एक गृहस्थ आला धावून, आपुल्या दुकानामधून हुंडीवाला नाम ज्याचे, तो म्हणे हे हवालदार तू विचार काही कर, उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे, काकी संतांचा कैवारी एक आहे श्रीहरी, वड त्याच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला, या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत, आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणे, तेच तू आज केले हे न काही बरे झाले, अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची, हवालदार म्हणे माफीचे कारण मशीन मागण्याचे, कावळ्याचे शापसाचे काय ढोरे मरतील, हा नंगाद होत हलकट बसला पाहून बाजारपेठ, तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसे करीत हा, ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानील गुन्हे, तरी मग न्याया कारणे जागत नाही राहिली, तेच पुढे सत्य झाले हवालदार पंचतत्व पावले, त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने, एका पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे आप्त झाले होते भस्मीभूत, एका साधूस मारल्याने, म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपुनी वागावे प्रत्येकाने, खरे कडेपर्यंत नगर जिल्ह्यात संगमनेर, प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार, त्याचे वर्णन करवेना, आनंद फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा हरी जाखडी मध्यंदिन होता यजुर्वेदी ब्राह्मण, गाव गाव फिरून पोटा फुले भरीतसे, तो फिरत फिरत शेगावाशी आला समर्थ दर्शनाशी, बसता झाला पायापाशी श्री गजानन स्वामींच्या, तो हजार घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन कोणी खडी साखर वाटून, नवस केलेला फेडिती तेही हरी म्हणे चित्ताशी, हा केवढा ज्ञानराशी येऊन या पायापाशी, बिनमुख जाणे भाग मला, का की दैव खडतर माझे आहे साचार, निवड पर्वत खडकावर हरड उगवेल कोठोनी, आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर, संग्रहाशी नाही धन शेतवाडा मळादान, मी ना मुडीत विद्वान
मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना, सच्चिदानंदा दयाधना, संसार सुखाची वासना जाहली मने बलवत्तर, ती तू पूर्ण करावी. मुले लेकुरे मला व्हावी, प्रथम बायको मिळावी, मुलींना आज्ञाधारक. ऐशी जो इच्छा मनात, तोच त्याच्या अंगावर्त. थुंकते झाले सद्गुरुनाथ, इच्छेच त्याच्या जाणुनी. या हरिदाखड्याने बावच्या मागला मतकारणे, म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया, लोक भजती माझ्या पाया. याने येथे येऊन या, संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैशी, अवघेच इच्छिती संसाराशी. सच्चिदानंद श्रीहरीशी, पाहण्यात न कोणी तयार. ऐसे आपणाशी बोलले, पुन्हा दाखड्याशी पाहिले. जे तू इच्छिले सांप्रतकाली मनात, ते अवघे होईल पूर्ण. पुत्रपौत्र तुझ लागून, होतील संग्रहाशी धन. तेही थोडके राहील, जा आता परत घरा. सुखे करी संसारा, करीत असावा परमेश्वरा. 8 वेळा विसरू नको. ऐसे तयाशी बोलून, प्रसाद म्हणून थोडके धन. दिले हरी दाखड्या कारण, लग्न स्वतःचे करावया. हरी दाखड्या संगमनेरी, सुखी झाला संसारी. महाराजांची वाणी खरी, ती कोठून खोट होईल. ऐसाच एक निमून कर, गोविंदाचा कुमार. रामचंद्र नामे साचार, ओर शिअरच्या उद्यावर. बेंद्रे वासुदेव सर्वेहर, होता त्याच्याबरोबर. तो वाणी निमून कर, आले मुकना नदीवर. हा मुकना नाला डोंगरात, आहे सह्याद्री पर्वतात. इगतपुरी तालुक्यात, बुध हो नाशिक जिल्ह्याच्या. वनस्थिती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडते, निर्भयपणे काननात. फलभारे तरुवर, वाकली असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर, बिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापाशी, जवळ एका खोऱ्याशी. एका जलाच्या प्रवाहाशी, कपिलधारा नामशे. तेथे प्रत्येक पर्वणीस, भाविक येती स्नानास. लौकिक याचा आसपास, तीर्थ म्हणून पसरलासे. असो एका पर्वणीशी, निमोण कर गेले स्नानाशी. योगाभ्यास थोडा याशी, येत होता विबुध हो. तो पूर्ण भावा म्हणून, इच्छित होते त्याचे मन. कोसावी बैराग्या लागून, पुसू लागला तेथल्या. नाही नाही माहित मात, ऐकू येई सर्वत्र. तेने निमून कर चित्तात, हाताचे पूर्ण जाहला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकविता. कोठे भेटेल तत्वता, ती कृपा करून सांगणे. तो कपिलधारेवरती, एक पुरुष देखील अधिकारी. ज्याचे हात गुडघ्यावरती, येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत, बसला होता ध्यानस्थ. त्यास घातले दंडवत, निमूनकराने अष्टांगेशी. परत वेळ झाला जरी, योगीन काही बोले परी. अस्तमानाची वेळ खरी, समीप येऊ लागली हो. पोटीनांना तिळभर, बिराड राहिले बहुदूर. कपिलधारेचे धरुण नीर, तुंब्यात गोसावी निघाले. ते निमूनकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता. ठाऊक आपल्या योगगाथा, मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी, बोलते झाले कैवल्यदानी. हा चित्रपट घेऊनी, आपुले काम करी. षोडशाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर. त्याचा वाणीने निरंतर, जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत, योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगलगाय शेपकिडा, हिमालयानं देई वेढा. सागरीचा सिंपकिडा, मेरू पर्वतानं जाय कधी. नेटाचा केला यत्न, ब्रह्मचर्य सांभाळून. येथील 5-10 आसन, धवती नव्हती गेल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा घे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलीला, एक तांबळा खळा करे. तो देवोनिया मदशी, गुप्त झाले पुण्यराशी. तेच पुढे नाशिकाशी, गंगेवरी भेटले त्या. त्या पाहून निमून कर, गेले धावत साचार. शिर ठेवून पायावर, प्रश्न त्यांची ऐसा केला. महाराज माझा कंटाळा, काहो आपणच का केला. आपल्या नाव गावाला, न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून, बोलते झाले त्या कारण. तांबडा खडा देऊन, नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती,
तांबडा असतो निश्चिती, तू मूळतात मूढमती, रहस्य त्याचे न जाणिले, म्हणून त्याचे गूढ तुला, पडते झाले दान मला, मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे, धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत, होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले, महाराज रस्त्यात गुप्त झाले, भिरी भिरी पाहू लागले, तहूनकडे निमूनकर, कंटाळून अखेरी धुमाळाचे आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवरी, बैसले ऐसे पाहिले, मौनेच करुण वंदन, कथिले धुमाळा कारण, कपिल धारे पासून, जे का झाले इथवरी, ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद आला. तो म्हणे योगी राजाला, वाण कशाची सांगमद, हे अवघ्या सामर्थ्यांची, खाण निश्चय आहे तसाची, सार्वभौमपदाची, त्यांच्या पुढे न किंमत, तो तांबडा खळा तुशी, दिला तो ठेवून पाटाशी, करणे पूजा अर्जेशी, सद्भावे निरंतर, योगाभ्यास ही समोरी, त्या खड्याच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योग्याभ्यास येईल, तेच पुढे झाले सत्य, योगाभ्यास थोडा बहुत, आला निमून करा प्रत, श्री गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवाशी, तुकाराम कोकाटे परियेशी, त्याची संतती यमसदनाशी, जाऊ लागले उपजताच, म्हणून त्याने समर्थांना एकदा नमस ऐसा केला, जरी देशील संततीला, दुर्गायुषी गुरुराया, तरी एक मुलगा यातून तुशी करीन अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली, परी नवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली, संततीच्या मोहाने, तो थोरला मुलगा नारायण, रोग झाला त्या कारण, औषधोपचार केले दान, परीन आला गुण काही, नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी थिजली, दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाण, एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे गुरुराया, हा पुत्र माझा वाचलिया, अर्पण करी सध्या, सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी, नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडवणी, पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार, आणून सोडला मठावर, नवसा आपला फेडाव्या. तो नारायण अजूनी आहे त्या ठिकाणी, बोलविला नवस कोणी, महाराजांचा चुकवू नये, हेच सांगण्या लोकांप्रत, नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात, संत चरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी, महाराज गेले पंढरीशी, घेऊन हरिपाटलाशी, विठ्ठलाशी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, तो कल्पतरू भक्तांचा, कमलनाभ सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती, वेद ज्याचे गुण गाती, जो संतांच्या वशे चित्ती, रुक्मिणीपती दयाधन. पंढरीस आले गजानन, चंद्रभागेचे केले स्नान, गेले घ्याया दर्शन, पांडुरंगाचे रावळी. हे देवा पंढरीनाथा, हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणीकांता, ऐक माझी विनवणी. तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर, त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले, हे तू जाणीसी वहिले, पुंडलिक वरदा विठ्ठले, जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी, जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षयीचे रहावयाशी, तुझ्या चरणा सान्निध्य. ऐसे करुण विनवणी, समर्थांनी जोडले पाणी, अश्रू आले लोचनी, विरह हरीचा सहावेना. हरिपाटील जोडून हाता, पुसू लागता पुण्यवंता, अश्रू काहो सद्गुरुनाथा, आणिले लोचनी ये वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपण खेद झाला, ते सांगा लवलाही. महाराज म्हणाले त्यावर, हरी पाटलाचा धरून कर, सांगितले तरी न कळणार, त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी, तू न पडावे त्या भीतरी, इतकेच सांगतो श्रवण करी, संगत माझी थोडी असे. चला आता शेगावाला, तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला,
काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले, शेगावा माझी भले, चित्त चिंतेने व्याप्त झाले. मात्र हरिपाटलाचे तो म्हणे मंडळीस, महाराज बदले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस, माझी विठूच्या रावडी. पुढे श्रावण मास केला, क्षीणता आली तनुला. भाद्रपद मास आला, काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणले अवघ्यांशी, आता गणपती बोळविण्याशी यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशा परी आहे ग्रंथित. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जून बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे किंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. ऐसे गीत शास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्य झाले त्यांनी त्यांनी ऐशीच केले. शरीर वस्त्रांशी बदलिले ते काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढिला खास. बाळा भाऊंच्या धरिले करास, आसनी आपल्या बैसविले. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका. कदा मदलागी विसरू नका, मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण. दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास. भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला. प्राणरोधिता शब्द केला, जय गजानन ऐसा भला. सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माधारी. देहाचे ते चलनवलन पार गेले मावळून. स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळूहळू लागले. पुकार झाली गावात, स्वामी झाले समाधिस्थ. ऐशी ऐकिता मात हृदय पीठते नारी नर. गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी. गेला गेला कैवारी, आज दीन जनांचा. गेला आपला विसावा, गेला आमचा सौख्य ठेवा. दिसाला हा ज्ञान दिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता. का रे इतक्यात पुण्यवंता, गेलास आम्हा सोडून. मार्तंड पाटील हरी पाटील, विष्णूचा व्यंकटलाल. ताराचंद प्रेमळ भक्त स्वामींचा जो असे. श्रीपतराव कुलकर्णी मठा माझी जमले जाणे. विचार केला अवघांनी, ऐशा रीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस. हाडोपाडीच्या लोकास येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती. अस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल त्यांना दर्शन घडेल. नका करू आता वेळ, जासूद धाडा चोहींकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलिले आपल्या वाचे, सर्व लोकास येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तांशी ते दर्शन देतील निश्चयशी. तोपर्यंत प्राणाशी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पहावया, नको कोठे लांब जाया. पहा लोणी ठेवून या, येदवा मस्तकी स्वामींच्या. लोणी ठेविता शिरावरी, ते पगडू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योग शास्त्रांचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा, हे राहतील वर्षभर. निसंशय ऐशा स्थितीत, परी हे करणे अनुचित. आवडते अवघे अवलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामींपुढे आदरे भले. भजन त्यांचे मांडिले, हजार टाळ जमला हो. दूरदूरच्या भक्ताप्रत स्वामी जाऊन स्वप्नात. आपल्या समाधीची मात कडविते झाले विभूती हो. त्या ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला. लोकांचा तो शेगावाला. घ्याया दर्शन स्वामींचे. रथ केला तयार, दिंड्या आल्या पार. सडे घातले रस्त्यावर गोमयाचे बायांनी. रंगवल्या नानापरी, काढू लागल्या चतुर्नारी.
दीपोत्सव झाला भारी, त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेविली रथात, मिरवणूक निघाली आनंदात. रात्रभरी शेगावात तो न थाट वर्णावे. वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार. होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले. फुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी पेड्यास नाही मिती, लोक वाटेती खिरापती. कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळले. ऐशी मिरवणूक रात्रभर, शेगावी निघून अखेर. उदयास येता दिनकर, परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेवली खरी. रुद्राभिषेक केलावरी अखेरचा देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती उजळली अखेर. भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा. अविनाश रूपी आनंद घना, परात्परा जगतपते. ऐशा भजनाभितरी मूर्ती ठेविली आसनावरी. उत्तराभिमुख साजिरी शास्त्रमार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले दान. जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलोनी. मिठ अर्गजाबीर यांनी ती भरली गार. शिडा लावणी केले द्वार, बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ. घेऊन गेले असंख्यात लोक स्वामींच्या प्रसादा. खरोखरीच संताचा अधिकार तो थोरसाचा. सार्वभौम राजाचा पाडणही त्यांच्या पुढे. स्वस्ती श्री दास गण विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका दावो सत्पथ, भक्तिहरीची करावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणार्वस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19 विशोऽध्याय समाप्त.